बदलापूर शहरामध्ये काल रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली। एक 28 वर्षीय महिला चालती ट्रेन पकडत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या घटनेनंतर अनेक महिला ज्या आहेत, रेल्वे प्रवासी महिला आणि रेल्वे प्रवासी संघटना यांच्या माध्यमातून तीव्र निषेध जो आहे तो आपल्याला आज व्यक्त होताना बघायला मिळतो आहे। याचाच पाठपुरावा करण्यासाठी आपण जर बघत असाल तर बदलापूरमधील नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे आणि त्याचबरोबर उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले ह्या सध्या आता स्टेशन मास्तर यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या आहेत आणि अशा घटना नंतर कधीही घडू नये भविष्यामध्ये यासाठी काय ती तीव्र भूमिका जी आहे त्या आज आता आपल्याला घेताना बघायला मिळणार आहेत। आपण बघत आहात आपल्यासोबत नगराध्यक्ष आहे, उपनगराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर अनेक महिला ज्या आहेत त्या आपल्याला रेल्वे प्रवासी महिला आणि रेल्वे प्रवासी बघायला मिळत आहेत। रेल्वे स्थानकावरती सध्या आपण आलेलो आहोत। बदलापूरमध्ये काल जी घटना घडली ती यानंतर कधीही घडू नये यासाठी आता जर निषेध व्यक्त केला नाही, आता जर याच्यावरती आवाज उठवला नाही तर या घटना नेहमी घडत राहतील आणि या घटना घडू नये यासाठी आता रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या ज्या आहेत त्या वाढवण्यात यायला पाहिजे। त्याचबरोबर ज्या काही रेल्वे ट्रेन आहेत त्या तरी सुरळीत टायमावरती सोडण्यात याव्या अशी देखील मागणी जी आहे ती वारंवार केली जाते आहे। मागे देखील आपण बघितलं नगराध्यक्ष मॅडम यांनी DRM ला सुद्धा निवेदन दिले, परंतु त्यानंतर देखील काही एक जे उत्तर मिळायला पाहिजे होते ते मिळत नाही आणि रेल्वे ट्रेनच्या ज्या फेऱ्या आहेत त्या काही आपल्याला वाढताना बघायला मिळत नाहीयेत। तुम्हीही रेल्वे प्रवासी आहात का? काल जी घटना घडली ती घटना पुन्हा कधीही घडू नये यासाठी प्रत्येक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये जर आपण आज बघत असाल तर निषेध जो आहे तो व्यक्त केला जात आहे। प्रत्येक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये असंच बोललं जातंय की आज जर आवाज उठवला नाही तर पुन्हा या घटना ज्या आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावर घडतील। यापूर्वी देखील अनेक जे काही रेल्वे प्रवासी आहेत त्यांना खूप जणांना काहींना दुखापत झाली, काहींना त्यांचे जीव जे आहे ते गमवावे लागले होते, पण आता हा प्रकार जर थांबला नाही तर आम्ही तीव्र भूमिका जी आहे ती घेणार आहोत असं जे आहे रेल्वे प्रवासी यांनी देखील इशारा दिलेला आहे। आणि आता सध्या आपण स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयामध्ये जात आहोत। पुन्हा एक महत्वाचा प्रश्नचिन्ह आपण जर काल बघत असाल तर काल जी काही सीसीटीव्हीचे फुटेज होते त्याच्यामध्ये जो टाइम होता तो होता म्हणजे 8:05 आणि जो काही ट्रेन होती ती 8:10 होती। तर आज त्याचं देखील स्पष्टीकरण जे आहे आपण घेतलेलं आहे ते देखील तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत। बघा अनेक रेल्वे प्रवासी जे आहेत आज इथे जमलेले आपल्याला बघायला मिळतात। ट्रेन मध्ये ज्या काही घटना घडतायत त्या आपण बघत आहोत। जाऊ द्या बघा रेल्वे प्रवाशांच्या तुम्ही बोलताना पोलीस होते, पोलिसांनी ऍटलीस्ट लेडीजला बाजूला तरी केलं पाहिजे होतं ना, का नाही केलं? ती गेल्या पोलीस तिथे उभा आहे। आम्ही सगळं बघितलं ऍक्च्युली त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही आपण जर बघत आहात की पास ह्याच्यापैकी कोणी 8-10चा लोकलने प्रवास करणारे सगळे अर्धा रेल्वेच्या आज 5चा टाइम आहे, 8:05चा टायमिंग म्हणजे हे लोक त्यांचे गुन्हे लपवतात ना। तुम्ही होतात का 8:10च्या ट्रेनला घटना व्हिडिओ पाहिला त्याच्यावरती सीसीटीव्ही आज 5चा दाखवतोय, म्हणजे तुम्ही लपवायचं करताय ना। नाही लेट आली होती। ट्रेन लेट आहे, येते किती वाजता? 8:06ला 8:07ला ट्रेन येते
त्याच्यानंतर काय पटकन सुटते ट्रेन, पटकन दिसते ट्रेन. आपण सध्या जर बघत असाल तर ह्या ज्या घटना आहेत गाड्या लेट त्या आल्या ना की ते फास्ट घेतात, स्लो घेत नाही. गाड्या जेव्हा लेट येतात ना तेव्हा ते फास्ट घेतात एकदम. आपण आता नगराध्यक्ष मॅडम जे आहेत त्या देखील इथे आलेल्या आहेत. आधी काय झालेलं मॅडम, तुम्ही होतात तेव्हा बघितलं? नाही मी काल नव्हते. नगराध्यक्ष मॅडम सुद्धा सध्या आपण जर बघत असाल तर नगराध्यक्ष मॅडम जे आहेत त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत. नाही तर ट्रेन लेटच जाते. 20 मिनिटं लेटच असते. बघा, ट्रेन ज्या आहेत त्या उशिरा असतात. ट्रेन लेट आहे, तुम्हाला ही पकडावीच लागणार. कशाही करून पत्रावी लागणार. हा सर्व मुलांची चुकी झाली असं यांना वाटतंय. सर्व मुलीला दोष देताना प्रत्येक जण मागून येणाऱ्या गाडीचा आपल्याला अंदाजच नाहीये. इथे रोजचं लेट झालेलं आहे. काय करणार आपण पण त्या जागी असेल, मागून गाडी कधी येणार आपल्याला माहितीच नसतं ना. काय होतं की मला ऑफिसला वेळेवरती ऑफिसला वेळेवरती जायचं आहे. ट्रेन आपल्या मानसिकतांच्या बदलापूर ट्रेनची मानसिकता झाली आहे की रोज ट्रेन लेट आहे. आता ही जर ट्रेन तिथे चुकली आहे, तिथं पुढची ट्रेन तिला पण माहित नव्हतं, मग माणूस करणार काय? आज समोरची ट्रेन 12:35चा टाइम दिलेला आहे वर जाण्यासाठी. आत्ताशी ती ट्रेन आलेली आहे आणि हे रोजचं चालू आहे की रोज आम्हाला कामाला जायला 1 तास अर्धा तास लेट होतोय. उद्या काम नोकरी सोडून घरी बसायला लागेल, ही वेळ येणार आहे. आणि समजून नाही लेट मार्क तरी पण नाहीये. प्लॅटफॉर्म खाली उतरताय आणि ती लगेच पडली. तिला असं वाटलं रोजची सवय आपली प्रत्येकाची की निदान ग्रीप तरी भेटेल आपल्याला. तिने चालू पकडली, तिला पाय ठेवायला एक जागा नाही भेटली. तिने जाळी का नाही लावली? आपण एका रात्रीमध्ये पूर्ण गेट बंद करू शकतो. मग हे तुम्ही काय इच्छाशक्ती नाही तुमची? काय इच्छाशक्ती नाही तुमची? किती लोकांचे तुम्ही प्राण घेणार आहे? अनाउन्समेंट त्यांनाच ऐकायला येतं, आम्हाला काही ऐकायला येतं काय अनाउन्समेंट करतात काय नाही करत. हे काय झालं आम्ही लवकर अर्धा तास उभं राहतो तरी सॅलरी आल्यानंतर 7,000, 8,000. ही मुलगी आहे, ही जगन्नाथ गॅलेक्सी मध्ये एकाला बोलू द्या. नमस्कार. ही मुलगी जे अपघात झाला, ही मुलगी जगन्नाथ गॅलेक्सी रूम नंबर 407 मध्ये राहत होते आणि 1 वर्ष पण नाही लग्नाला झाला. 13 फेब्रुवारीला लग्न झालं. आज लग्नाचा वाढदिवस वगैरे ते लोक बोलवते आपण कसं तरी साजरा करू, हे करू, पण हे सगळं स्वप्न अधुरं राहिलं. आणि त्याला काळाचं काम, ती कामाला कुठे जात होती माहित नाही, पण माझ्यावरती शेजारी राहत होती. हो. जर आता बघत असाल या ठिकाणी बोला स्टेशन मास्तरांना तुम्ही जाब विचारणार बरोबर आहे, पण त्यांच्याकडे तक्रारीच्या किती थप्पे लागले ते पहिलं विचारा आणि ते व्हिडिओ घ्या. केलेलं आहे, माझ्याकडे रिसिप्ट पण आहे, रिसिव्हिंग त्यांची घेतलेली आहे. 1 तास ट्रेन आहे, 7:50ची ट्रेन आहे, त्याच्यानंतर 8:50ला आज त्या ट्रेन आहे. मुलीचा जीव वाचवणं त्यांच्या हातात होतं, तिची चुकी आहे, मान्य आहे. रेलिंग नव्हती आज जर तिथे खड्डा नसता, जर तिथे खड्डा नसता तर तिने तिचा बॅलन्स थोडा सावध आणि सगळ्यात महत्वाचं डोर पब्लिक ब्लॉक करते. जर तिला थोडी ग्रीप मिळाली असती तर ती नक्कीच वाचली असती. रेल्वे प्रशासन काहीच काम करत नाही. आज 10 वर्षात एकही ट्रेन वाढलेली नाहीये. फक्त 2 ते 3 मिनिटे वर खाली करतात. 6 वर्ष झाली प्लॅटफॉर्मची कामं चालू आहेत. 6 वर्षात बदलापूरचं प्लॅटफॉर्म तयार होत नाही. म्हणजे रेल्वे प्रशासन मध्ये ते बॅरेज पूर्ण केलं, पण हे काम का पूर्ण होत नाही त्यांचं? काम का पूर्ण होत नाही? ट्रेन आगे खडी रहती, वही ट्रेन आगे बढ़ाओ ना. ऍटलीस्ट हमें बदलापूर लोक जास्त वाढलं पाहिजे. सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत सर्वसामान्य स्त्री पुरुष गाडी पकडू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक 10 ते 12 मिनिटाला गाडी चालू करावी ही मी विनंती करतो. आणि घाटकोपरून येताना मॅडम विशेष घाटकोपरून येताना संध्याकाळी 5 वाजले ते 10 वाजेपर्यंत अक्षरशः कुठलाही स्त्री आणि पुरुष
गाडी पकडू शकत नाही. ही माझी विनंती आहे मॅडम. गाड्या प्रत्येक डोंबिवली वालेला कर्जत खोपोली बदलापूर या स्टँडमध्ये तरी चालेल गाडी बदलापूर ते करतो. गाड्यांना हॉल्ट आहे ना, डोंबिवली आणि दिवा देऊच नका, डायरेक्ट गाड्या ठेवा ना. ती मुलगी एक मुद्दा मांडू प्रवास करतो. फक्त 8-10 वाले नाहीयेत मॅडम. ही झाली सकाळची वेळ. 10:38 ची ट्रेन गेली की त्याच्यानंतर ज्या ट्रेन आहेत रोज आज 15 दिवस झाले 40 ते 45 मिनिटं लेट. ते बदलापूर पण फ्रिक्वेन्सी वाढवली तरी चालेल. कल्याण ते बदलापूर हॉल्ट काढून टाका. दिवा डोंबिवली हॉल्ट कशाला पाहिजे? कल्याणपर्यंत गाड्या आहेत ना, मग ह्या गाड्या आमच्या कशाला पाहिजे? त्या मुलीची चुकी आहे, सगळ्यांनी बघितली आहे. पण ती मुलगी, त्या मुलीने ती ट्रेन का पकडली? कारण मागे ट्रेन नाही आहे. 1 तास जर आपल्याला गाडी बदलापूर करा, कर्जत करा, चालेल. कर्जत चालेल. सगळे लोक शांत आहे म्हणून सगळं चाललंय इकडे. का माहितीये, प्रत्येक गोष्ट इथे शांतपणे चालली आहे. कोणी विचार करत नाहीये. सगळं अंबरनाथला गाड्या एवढ्या आहेत त्या पुढे ढकला ना, बदलापूर सुटतील ना. मग तुम्ही आणि ज्या गाड्यांना अंबरनाथला थांबवतात ना तुम्ही, त्या बदलापूर थांबायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही हॉल्ट करा कुठेही, पण भावी टाइम पे नहीं पहुंच रहे. आम्ही लवकर निघतो. अर्धा तास 8:30 में निकलते कसे? येतो 7:30ला. माहिती आहे? अंबरनाथ आणि कल्याणच्या बरेच लोक आहेत. बरेचसे लोक अंबरनाथच्या सकाळी इथे रिटर्न येतात बदलापूर लोकल मध्ये, आणि मी सांगू आणि उठत नाहीत. काही क्लेम केलेत का? काल काय अपघात झालेला आहे त्याविषयी काय प्रश्न? रेल्वेवाल्यांना माहिती असताना ट्रेन लेट आहे, मग अंबरनाथला कारशेडला गाड्या असतात का नाही इथे आणू शकत? तो अपघात जो झाला त्या मुलीबद्दल ऍक्शन घेतली का? DRM कडे लेटर द्यायला सांगितलं, ते दिले की नाही? वो कॅमेरा देखा. उद्या सकाळी येऊन इकडे बघा काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आहे का बघा. आता जरी रेल्वे प्रशासनाने तुमचे प्रश्न ऐकले नाही तर तुम्ही लोक काय करणार आहात? आता बघा मॅडम, कोणत्याही प्रकरण काय ऑप्शन नाही. अगर नहीं होगा तो हम लोग नाही होत आहे ना, तर आम्ही उतरू. आम्ही उतरतो ना. नाही तुम्हाला काय होते? आम्ही उतरू. बरोबर की नाही? थांबवायला पाहिजे. हो, बरोबर. आम्ही उतरू. अगर आम्ही त्रास नाही होता जीवापेक्षा आम्ही उतरू ना. एक दिवस ऐका, अजून एक तुम्ही प्रत्यक्षदर्शी होता, असं बोलताय की ट्रेन पहिली सुटली 5 मिनिटं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बघितलं का ट्रेन पहिली सुटली आहे का की वेळेवर आहे? नाही, लेट व्हायला पाहिजे होती, पण ती फास्ट गेली. पहिली गोष्ट मध्ये तुम्ही हे जे घेता ना ते गाड्या गेल्यानंतर घेता. 9:29 ची गाडी येते त्याच्यात येता का तुम्ही बघायला काय होते ते? नाही येत ना तुम्ही. त्या गाड्या अशा गाड्या असतात त्या बघायला या तुम्ही. कोरीत पडतात, उचलायला कोण येत नाही. आम्ही उचलतो. सगळे उभे असतात पोलीसवाले. आम्ही उचलतो. एक मिनिट, 8:10 फास्ट वाला ट्रेन 8:5:23 सेकंड में निकाला क्यों? वो देखना पड़ेगा. कैमरा में 8:5 हो रहा था, कैमरा में 8:5 दिख रहा है और गाड़ी 8:10 का था. तो 5 मिनट बिफोर वाई दे स्टार्टेड द ट्रेन. वो चाहिए. वर्ष झाले तरी काम यांचे आठवत नाही. तो हे बोलतो तू 7:51 ने डायरेक्ट गाडी. अर्धा तास काय करावं माणसाने सांगा तुम्ही. 7:33 ची गाडी आहे, तुम्ही बघून घ्या. 7:33 ची गाडी आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट 7:51 ची गाडी आहे. अर्धा तास काय करायचं माणसांनी सांगा. उगाच आमचा जीव काय जातोय. झालंय, खाली बदलापूरला राहतात म्हटल्यावर मुलींना आणि मुलांना जॉब मिळत नाहीये. आणि रोजचं सकाळी गाडी प्रशासन अधिकाऱ्यांनी हे उठवलं पाहिजे की असं घडता कामा नाही नेहमी. आणि कल्याण अंबरनाथ पर्यंत लेडीज सोडताय ना, तशी एखादी लेडीज गाडी बदलापूर पर्यंत कर्जत खोपोली आहे दिवा हॉल्ट प्लीज. मग एकतर 12 डबे याला बदलापूरला 12 डबे. अर्धानी नाही मॅडम, आम्ही 9:29 जातो. पण अरे रोज याची कुणी पडतं जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे. ही आमची सर्वांची म्हणजे गाड्याच वाढत नाही आणि महिला पडतात रोज कोणत्या ना कोणत्या स्टेशनवर आहे प्रॉब्लेम. मध्ये गाडी पाहिजे 8:59 गेल्यानंतर. त्याच्यानंतर गाडीच नाहीये मॅडम. गाडी संपव तरी वरवा 15 डबे गाडी करा, 12 डबे नाही जमत आहे.
प्रवासी तीव्र निषेध व्यक्त करतायत आणि विजन यही है कि हमें फैसिलिटी दीजिए। हम लोग पैसे पे करते हैं ना, ऐसे फ्री में तो जाते नहीं है। ऐसा कभी ऐसा कोई दिन नहीं हो जिस दिन पास ना निकालो या टिकट ना निकालो। हर दिन का हमारा एक जगह भी टिकट है, सारख्या ठिकाणी वेस्टर्नला बघा रेल्वे पोलीस असतात डब्याजवळ, इथे कोणी सकाळी रेल्वे पोलीस डब्याजवळ नसतो, सगळे आतमध्ये बसलेले असतात। उचलणार नाही कोणाला. लोकांना आवरायला पाहिजे तुम्ही गरजेची तुमचा आवाज आहे ना फक्त प्रशासनापर्यंत पोहोचेल, आम्ही फक्त ते करू शकतो। पण मॅडम तुम्ही आमच्या घरी आहात ना, मग कमीत कमी 110 वेळा तुम्ही करू नका ना, तुम्हाला होत होत आहे। आमचा कमीत कमी 8-10 हजार पगार कट होतो आमचा लेट फी, रोज अर्धा तास लेट जातात मॅडम, 40 मिनिट लेट जीव मुठीत घेऊन करावा लागतो मॅडम। लेडीज स्पेशल करायला सांगा मॅडम, लेडीज स्पेशल ट्रेन करायला सांगा, 15 डबा करायला सांगा प्लीज। खूप हाल होतात बदलापूर जाणाऱ्यांचे आमचे। तर 15 डब्याची लोकल केल्यावर तरी तुम्हाला जागा मिळेल का असं वाटतं? थोडासा प्रयत्न होईल, 3 डबे वाढतील। लेडीज स्पेशल ट्रेन सोडवण्यात याव्या, नाहीतर या ठिकाणी तीव्र निषेध जो आहे तो सध्या रेल्वे प्रशासनाचा केला जाईल अशा शब्दामध्ये आपण बघत आहात। महिला ज्या आहेत त्या आता सध्या आक्रमक झालेल्या आहेत। अजून कितीतरी घटना बदलापूर रेल्वे स्थानकावर होत्या, मात्र काही याच्यावर जे आहे याच्यावरती काही कारवाई केली जात नाही। इकडे सुद्धा आपण जर बघत असाल तर काल जी घटना घडली ती अतिशय धक्कादायक घटना होती आणि ती पुन्हा कधी घडू नये यासाठी संपूर्ण रेल्वे प्रवासी जे आहेत ते आपल्याला आता रेल्वे स्थानकावरती जमलेले बघायला मिळत आहेत। तुम्ही 8-10च्या लोकांनी प्रवास करत होतात का, आम्हाला ते सुद्धा नक्की सांगा। त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर सध्या नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष मॅडम पुन्हा एकदा स्टेशन मास्तरांची भेट घेत आहेत। पण हा प्रश्नचिन्ह आहे की स्टेशन मास्तर अखेर करणार काय? त्यांच्याजवळ निवेदनाची एवढी मोठी खप्पी पडलेली आहे। आता तरी रेल्वे प्रशासनाने या संदर्भात जाग घ्यायला पाहिजे। त्याच्यामध्ये ते कल्याण डोंबिवलीवाले पण तर जमले, तिथून येताना लोकांना बदलापूरला गाडी मिळत खोपोली गाडी, कर्जत गाडी येताना पण बहुत प्रॉब्लेम। डोंबिवलीला थांबू नका ना गाडी, लग रहा कभी वहां पे लग रहा हर दिन आए दिन हमें कहीं ना कहीं चोट लगती है, तो ये प्रॉब्लम सॉल्व होना चाहिए। कब तक हम सब इतर लोक आहेत डोंबिवली कल्याणचे ते वाटतंय का रेल्वे प्रशासन दखल घेणार आहे? पण ते आता पण फक्त स्टेशन मास्टरला निवेदन दिलं जात नाही, काय करतात? रेल एक्सप्रेस मध्ये सगळ्यांना अलाउड केलं पाहिजे। रेल एक्सप्रेस थांबवा द्यावा बदलापूरला आणि त्यांना अलाउड करा की सीएसटी ठाणे दादर पर्यंत जाणारा, तर तेवढी गर्दी कमी होईल, हे करणं जरुरी आहे। आणि त्यामध्ये हे लोक गाड्या पण वेळेवर सोडत नाही। सेकंड शिफ्ट वाल्यांना जायला एवढं हे होतंय की म्हणजे रोज एक्सक्यूज किती द्यायचं ऑफिसला। आज तुम्ही लोकांनी सुट्टी टाकून तुम्ही आला आहात का? आज ड्युटीवरून आला? ते का आलोय? कारण आम्हाला वेळेवर जाणं गरजेचं आहे। आम्ही रोज एक्सक्यूज नाही देऊ शकत। हो नाही देऊ शकत। कल्याण आहे, डोंबिवली आहे, तशी बदलापूर लेडीज पाहिजेच, बदलापूर लेडीज ही पाहिजेच मॅडम। 8:30च्या दरम्यान कमीत कमी एक तरी लेडीज स्पेशल सोडा मॅडम, बदलापूरवरून खूप लेट होत आहे आम्हाला। खोपोली ना डोंबिवली हॉल्ट नाही ठेवलं तरी चालतील, थोडं अंबरनाथ कल्याण वगैरे आहेत किंवा कल्याण ते बदलापूर करा, नाहीतर कर्जत खोपोलीमध्ये डोंबिवलीवाले चढतात, त्यामुळे बदलापूर अंबरनाथवाल्याला चढता येत नाहीये, कारण कल्याण ते त्या लोकांना बदलापूर स्पेशल करा, बदलापूर स्पेशल महिलांसाठी स्पेशल करा। बदलापूरवाल्यांनी एवढं काय घोडं मारलं? बदलापूर स्पेशल 22ची गाडी आहे, ती 2:45 आहे। आता सुद्धा जी लोकल ट्रेन आहे आता सुद्धा लेट आहे आणि पुन्हा जर काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण राहणार? 2 ट्रेन आधी पकडून जातो आम्ही आणि घालू शकत तुम्ही लोक। 9:29ची ट्रेन गेल्यानंतर मॅडम गाड्या कमीत कमी पाऊण तास लेट होतात। 9:29ची गाडी गेल्यानंतर लेट असतात गाड्या। हमारे बच्चे भी ट्रैवलिंग करने वाले, हमें डर लगता है ना कि हमारे बच्चे सेफ रहेंगे कि नहीं रहेंगे। हम जब जाते हैं तो हमें डर लगता है, हम बच्चों को छोड़ सकते हैं। मॅडम त्यांचं काय तिथे प्रोसिजर आता काय आहे आमचा आवाज कुठेपर्यंत पोहोचत? रिटर्नमध्ये यायच्या आधी आम्हाला एक बदलापूर लेडीज पाहिजे, बरोबर आहे? बदलापूर स्पेशल करायला पाहिजे ट्रेन, त्याशिवाय पर्याय नाहीये। बदलापूर अधिकारी बाहेर यायला तयार नाहीयेत। आपण जर बघत असाल तर मध्ये जे आहे सध्या मीटिंग सुरू आहे, परंतु तरी सुद्धा
बदलापूरकरांचे जे काही प्रश्न आहेत ते अखेर किती दिवस रेल्वे स्थानकावरती येऊन अशाच अपघातांना बदलापूरकरांनी बळी पडायचं, आता हे थांबलं पाहिजे यासाठी अनेक महिला आणि रेल्वे प्रवासी सुट्टी टाकून खरं तर या ठिकाणी आले. त्यांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतायत आणि जर याच्यावरती रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही आता आंदोलनाला सुद्धा सामोरे जाणार आहोत असा इशारा जो आहे रेल्वे प्रवाशांनी दिलाय. मध्ये वारंवार नेहमी ह्याच मीटिंग होत असतात परंतु रेल्वे प्रवाशांच्या समस्या कोणीही ऐकत नाही. आता सुद्धा जर आपण बघत असाल तर हा जीवघेणा प्रवास जो आहे तो वाढत चाललेला आहे. सध्या उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष मॅडम नेहमीप्रमाणे यंदाच्या वेळेस सुद्धा लेटर निवेदन स्टेशन मास्तरांना देत आहे परंतु स्टेशन मास्तर यांना निवेदन देऊन खरंच या गोष्टीचं समाधान निघणार आहे का? लेडीज स्पेशल ट्रेन ज्या आहेत त्या लवकरात लवकर सोडल्या पाहिजे. ज्या काही ट्रेन आहेत त्या वेळेवर पाहिजे. आता सुद्धा ज्या लोकल आहेत ना त्या सुद्धा उशिराने धावत आहेत. तर या सगळ्या गोष्टींवरती रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे. आता हा जो महिलांचा संताप आपण बघत आहात तो संताप कधी आंदोलनामध्ये व्यक्त होईल सांगू शकत नाही आणि त्यामुळे बदलापूरकरांचे आणखी संताप न बघता लवकरात लवकर रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या अशीच मागणी जी आहे ती केली जाते. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच होत्या. 8-10च्या लोकल ट्रेन आता बोलतात का? बोलायचं काय बोलतायत? काल जी घटना झाली त्या संदर्भात पुन्हा घडू नये या घटना त्याबद्दल काय भूमिका असणार आहे? बदलापूरकरांनी तर एक आमची मुलगी तर गेलेली आहे बदलापूरची. भविष्यामध्ये परत या घटना घडता कामा नये यासाठी आज आम्ही निवेदन द्यायला आलोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून. तर आमच्या ज्या मागण्या आहेत प्रशासनाकडे की आपल्या गर्दी जी नियंत्रणात आली पाहिजे. गाड्या तर नाहीत पण गर्दी तर कमीत कमी नियंत्रणात आणली पाहिजे. स्पेशली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला JRP किंवा RPF किंवा होमगार्ड जे आपल्या असतात त्यांना ऍक्टिव्ह करणं इथे गरजेचं आहे. त्या कारणास्तव आपले जे वारंवार ज्या घटना घडतात त्या कुठेतरी त्याला आढावा बसेल. ह्या आमच्या मागण्या आहेत. जर या मागण्या पूर्ण नाही होत, प्रश्न विचारायचा आहे निवेदन देऊन या समस्या सुटतायत का? नाही सुटल्या तरी आमच्या मनसे पद्धतीने आम्ही आंदोलनावर बसू 4-5 दिवसामध्ये नक्कीच. आंदोलनाचं बोललं हे लोक पोलीसवाले काय करतात? आंदोलनामध्ये सामील झालेल्या लोकांना उचलून येतात, त्यांच्यावरती केस चालू राहतात. ते फेडायला मध्यमवर्गीय रिकामा आहे का? आपला जॉब बघणार, घर बघणार का? हे लोकांची पोलीस स्टेशन बघणार. त्याचा पर्याय काय ते सांगा. सगळे आंदोलनाला बसायला तयार होते. नक्कीच येत्या 5-6 दिवसामध्ये या ज्या गोष्टी नाही झाल्या तर आम्ही नक्कीच तीव्र आंदोलन छेडू आणि हा आंदोलन ऐतिहासिक आंदोलन असेल याचा इशारा आम्ही देतो. कामा नाही तर आंदोलनाला सगळे तयार होतील ना. घेऊन आंदोलनाला बसणार आहोत. हो होतातच. कित्येक वर्ष केस चालूच आहे. म्हणजे गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रॉब्लेम होणार आहे. हमारा पोलाइटली बात किया, हमने कई बार मेल किया, उनको एप्लीकेशन दिया, कई बार उनको बोला कि भाई आप करवाइए, बट उन्होंने कोई इम्प्लीमेंट नहीं किया. मेल केली हो मेल के लिए, हो साइन के लिए, मेल के लिए एप्लीकेशन काही होत नाही, काही फरक पडत नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनसला पण लेखी अर्ज गेलेले आहेत. नाही अशातला प्रकार नाही पण हे आज सुधर जाए कल सुधर, बट कोई सुधार नहीं है और डिले होती जा रही है. सगळं कामं इथे आलं पण याच्यावर सुद्धा काहीही तोडगा निघणार नाही. आता नवीन प्लॅटफॉर्म बनवले. तुम्ही ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधला गॅप बघा. माणूस सहज अख्खा आतमध्ये जाईल. प्लॅटफॉर्म बनवताना अंदाजा येत नाही का लोकांना? कसं काम करून घेताय मग तुम्ही? पब्लिक दिसत नाही, एवढ्या चढतात उतरतात त्यांना दिसत नाही. पब्लिक नाहीये म्हणून सांगतात. सगळ्यांना नूतनीकरण व्हायला लागलं. मग एवढी अक्कल पाहिजे ना. गाड्या वाढवायला पाहिजे, फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे. आणि पैसा कमवा एवढंच राहिलेलं आहे. अरे किती येणार आहे पब्लिकच्या जीवाशी हे गव्हर्नमेंट. काल जो काही प्रकार घडलेला आहे त्यानंतर सगळ्याच महिला प्रवाशी एवढे आम्ही अर्धा दिले. कुठलेच काम आमचे होत नाहीत. काय झालंय का इथे? एवढे मोठे अर्ज देऊन फायदा काय? ऑफिसमध्ये या आमच्या काहीच नाही, काही नाही. मध्ये गॅप काहीच असं हे कारण की काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे विचारायचं काय नाही. तरी सांगा रेल्वेमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही. अनाउन्समेंट करते ऐकायला येत नाही. काय ती बया करते अनाउन्समेंट मध्ये ते पण नाही ऐकायला येतं. हम लोग पोलाइटली विनती करते हैं हमारे जो प्रॉब्लम सॉल्व कीजिए, हमें कुछ नहीं चाहिए, बाकी हमें कुछ नहीं चाहिए. सर्वात मेन प्रश्न असा आहे की समस्या सुटत नाहीये आणि सामान्य नागरिक घाबरतोय कारण त्याच्यावरती आंदोलनामध्ये जर सामोरे झाले तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील. काहीही बोलले रेल्वे प्रशासनाबद्दल तर गुन्हे दाखल होतील.
आणि ते खरं पण आहे, खरंच गुन्हे दाखल होतात. जे अधिकारी येतात एक तर तिकडे एसी मध्ये बसलेले असतात आणि जेव्हा ते इकडे निरीक्षणासाठी येतात तेव्हा त्यांचा फौज फाटा असतो. ते पूर्ण बोगी रिकामी केली जाते किंवा फर्स्ट क्लासचा पूर्ण बोगी रिकामी करून ते त्याच्यात प्रवास करून येतात. त्यांना काय कळणार आहे इथल्या लोकांची समस्या काय आहे किंवा त्रास काय. 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नाही हे जे बसणारी लोकांचा त्यांनी येऊन प्रवास करावा म्हणजे त्यांना कळेल की प्रवास काय आहे इथे. आणि तुम्ही पोलीस लोकांकडे हात लावत नाही पडला तरी काय हा तुम्ही काय बोलताय, त्यांची चुकी आहे सगळं आहे ना, सगळी त्यांची चुकी आहे बोलतायत ना, पण तिला ते करण्यासाठी का भाग पडलं. ऑलरेडी अर्धा तासाची फ्रिक्वेन्सी आहे ट्रेनची आपल्या आणि त्यात गाड्या 10:16ला सीएसटीला पोहोचणारी गाडी 10:50ला पोहोचते डेली एव्हरी डे. तुम्ही अर्धा पाऊण तासाच्या फ्रिक्वेन्सीने गाडी अजून अर्धा पाऊण तास लेट आहे. रोज ऑफिसमध्ये लोक काय उत्तर देणार. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. दुसरी गोष्ट ऑफिसमध्ये लोक काय सांगतायत, ऑफिसमध्ये बॉस लोक काय सांगणार, लवकरची गाडी पकडा. अरे बदलापूरला ऑलरेडी जो व्यक्ती आणि प्रवास करतात रोज. मी 8:45 ने प्रवास करते, पण ती कोण होता 8-10च्या लोक आहेत गाड्यांची सगळ्यात तीच कंडिशन आहे. 8-10च्या गाडीने सर्वसामान्य माणसं प्रवास करू शकत नाही. मी तर तुम्हाला व्हिडिओ काढला आणि ट्रेन सोडली, चढताना याला साहेबांना व्हिडिओ दाखवला. चढू शकत नाही, स्वतःच्या जीवाला घाबरून आम्ही ती गाडी पकडू शकत नाही. मॅडम मी चॅलेंज देतो तुम्हाला, महाराष्ट्रातला कुणीही राजकारणी आमदार खासदार यांनी 8-10च्या गाडीने बदलापूरून प्रवास करून दाखवावा. आम्ही 8-10च्या गाडीला जेव्हा पब्लिक येतं ना तेव्हा इकडे उभे राहा. तेव्हा बायका जेंट्स कसे गाडी पकडतात ना ते बघा तुम्ही लोक की काय कंडिशन आहे त्या गाडीची. आणि इव्हन सगळ्या गाड्या याच पद्धतीने जातात. मारलेली मुलगी पळून गेली. किती त्या मुलगीला मारलेली 7:33च्या ट्रेनला. अभी मुझे बताइए पनवेल की साइड में एक ही लाइन है ना, बट वहाँ भी फ्रीक्वेंसी 3-3 चार्जर है, फिर हमारी साइड में क्यों नहीं. त्यांना फक्त बोलून सोडून देता. जे महिलाला मारायला येतात अंगावर त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा की तुम्ही भांडण मारामारी करू नका. एवढं त्या मुलगीला मारली की ती अक्षर मुलगी बेशुद्ध पडली. एक शब्द बोलले की लगेच मारायला येतात अंगावर. हे चुकीचं आहे. तुम्ही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मॅडम. ऑफिसमध्ये सरळ बोललं जातं बदलापूरला काही फरक पडत नाही, तुमच्याकडे तर नेहमीच आहे. ही अक्षरशः असं वाक्य झालेलं आहे. म्हणजे आम्ही मरायचं आणि ह्यांनी जगायचं. सध्या निवेदन जे आहे ते मध्ये दिलं जात आहे, परंतु खरंच याचा काही फायदा होणार आहे का हे बघणं जे आहे ते गरजेचं ठरतंय. आता तसे मारायचा विचार नका. नाही मॅडम माझे मॅडम जे प्रवास करतात आम्ही नाही आम्ही आम्हाला वाटत आम्ही होणार काय मॅडम तुम्ही सांगा आम्हाला. माझी मुलगी पण जाते 8-10च्या गाडीला. माझी मुलगी चहा सुद्धा पित नाही मॅडम, चहा सुद्धा. ट्रेन जाईल म्हणून मॅडम फ्रिक्वेन्सी मॅडम आम्ही ऍडजस्ट करून सांगा. मी नाही जात, माझी मुलगी जाते मॅडम. आता माझी मुलगी चहा सुद्धा पित नाही मॅडम, ती ट्रेन जाईल म्हणून. मॅडम 8-10च्या ट्रेनला सांगते तुम्हाला मॅडम, हात जोडून जे पण मी काय एवढं शिकलेली नाहीये, पण त्यांनी खरंच लोकांना वाढवा वाचवा मॅडम त्यांना. माझी मुलगी मॅडम चहा पित नाही का नाश्ता करत नाही. मी ट्रेन गेली तर ट्रेन नाहीये मम्मी, नंतर दुसरी ट्रेन नाहीये. आमच्या लोकांच्या घराची परिस्थिती नाही, पण जातो ना शेवटी काय काय केलं, काय काम केलं तर मॅडम खाणार काय. लोकांची इमारत करायची किती प्रॉब्लेम्स आहेत मॅडम. जर तुम्ही असे एका मिनिटामध्ये जर असे एका सेकंडमध्ये जर सगळे मरायला लागले मॅडम तर काय उपयोग आहे याचा. मारतो आम्हाला लोकांना बँकवाले पेनल्टी, हाऊसिंग लोन. आता मॅडम आम्ही जर नाही कामाला गेलो तर काय होणार आमचं. आम्हाला तर काही करून ती ट्रेन पकडावीच लागते. हे असं त्याच्यासाठी ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी वाढवा. जे असे मॅडम एक नंबर प्लॅटफॉर्म आहे ना त्याची उंची वाढवा. किती मुलं तिथून पडतात, लहान वयस्कर लोकांना उतरता येत नाहीये आणि हे किती दिवस चाललेलं आहे. हे जर आम्हाला
बदलापूर ट्रेनसाठी आणि आम्ही दुसरा फ्लॅट नाही घेऊ शकत मॅडम. कोणीच नाही घेऊ शकत. कोणाची म्हणजे ह्याच्यामध्ये राहिलीच नाही मॅडम. तुम्ही त्याच्यामध्ये सोल्युशन काढा की आपल्या या जनतेला कोणताही त्रास होता कामा नये. 100% मॅडम. माझी मुलगी जाते मॅडम, तर मला सुद्धा काय भीती वाटते, माझी मुलगी येणार की नाही. ठाण्याला जातो मॅडम. माझी पण सून ठाण्याला जाते माहितीये ती किती ट्रेन सोडते संध्याकाळी आपल्याला चढायला भेटते माझ्या सुनेला रडत पासून तुम्ही ट्रेन सोडता, वेस्टर्नला तुम्ही दादर अंधेरीपासून ट्रेन सोडता, मग सेंट्रलला दादर कुर्ला अंधेरी ठाण्यावरला का नाही? वेस्टर्नला लोक पास करतात, हर 5 मिनिटाला डोंबिवलीची ट्रेन. तुम्हाला बदलापूरमध्ये काय झालं मॅडम वाढवायला? ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी हे वाढल्याच पाहिजेत. वाटत नाहीये. एवढ्या जण किती जण वारलेत मॅडम ट्रेन? पोरी वगैरे गेले अजून किती जीव गेलेत मॅडम? किती जीव गेलेत? जातात मला एकच सांगा, किती जीव गेल्याच्या नंतर जा घेणार? अजून किती जीव पाहिजे? त्यांच्या घराचा जीव गेला नाहीये, त्यांच्या घराचा जीव गेला नाहीये ना अजून. आणि खाणार काय? काय गेलं माफ करा, मग माफ करा आमचं सगळं काय माफ करा मग सगळं मॅडम 15-20 हजार आम्हाला हप्ते भरावे लागतात. सगळं कमावणार तर आमचं घर चालणार. आणि सगळ्या सरकारी नोकरीवाले नाहीये. 2 तास लेट मारलेला का बाबू? आणि कोणीही सरकारी नोकरीवाले नाहीये. सगळे प्रायव्हेटवाले मॅडम, सगळे प्रायव्हेटवाले. तुम्ही ट्रेनने प्रवास नाही केला पण मुलीसाठी तुम्हाला मॅडम मी केला याच्या आधी, माझं आता ऑपरेशन झालंय म्हणून मी आता घरी आहे. मुलीसाठी तुम्हाला वाईट वाटतं. सगळ्यांसाठी मॅडम, आज ती जनतासाठी मॅडम. मुलीचं काही ना मॅडम, बघा सगळे म्हणजे माझेच आहेत. बदलापूरमध्ये आपण राहतो तर हे सगळे आपलेच आहेत. बहीण आहे, कोण माझा भाऊ आहे, माझी मुलगी आहे, सगळे माझेच आहेत मॅडम. पण तर कोणाची मुलगी होती, बहीण होती, माहिती होती, कोणाची तरी होती ना. एवढीच माझी मागणी आहे. पण आम्ही तर एवढं हे काय बोलत नाही. माझी एवढीच मागणी आहे की तुम्ही ट्रेन वाढवा. बदलापूरला अंबरनाथला ट्रेन आहे, कल्याणला ट्रेन आहे, डोंबिवलीला ट्रेन आहे, मग बदलापूरला का नाही आहे? बदलापूरकर प्रवासी म्हणून काय त्रास होतो? गर्दी सर, भरपूर त्रास, गर्दीचा माझ्या ट्रेनला चढायला भेटत नाही, अक्षरशः पाय ठेवायला भेटत नाही. माझी मुलगी ठाण्याला आणि अंबरनाथची जी गाडी आहे ना ते बदलापूर करा. ट्रेन जाणार अंबरनाथची गाडी बदलापूर करा. येऊ द्या ना, अंबरनाथ ट्रेन आहे, अंबरनाथ ट्रेन आहे, बदलापूर करा, बदलापूर करा. दुसऱ्या दिवशी मॅडम वटपौर्णिमा होती, त्याच्या आदल्या दिवशी ते जेंट्स पडले, त्याच्या बायकोला काय वाटलं असेल विचार करा. काही उत्तर दिलेलं नाहीये. काही उत्तर आलेलं नाहीये. काही देत नाही. दिलं असतं तर आम्ही आज इथे असतो. कितनी बार तो हम लोग आगे आगे बोले आप कुछ नहीं कर सकते. त्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? रेल्वे प्रशासन आहे, काही चुकी नव्हती तिची. आणि जेव्हा भरपूर दिलंय आम्ही लोकांनी. आणि गाडी समजा लेट आली, गाडी लेट आली काढणार टाइमावर तिथनं फास्ट काढतो ना, ते असं वाटतं की त्याची कोणतरी आहे. ट्रेन का नाही पोहोचत एवढं मला त्याच्यामुळे गर्दी वाढते आम्ही लेटही असते गाडी गाडी लेट असते. आम्हा लोकांना रिझन पण सांगा तुम्ही, का लेट असते गाडी, का लेट असते गाडी, रिझन सांगा आम्हा लोकांना. धुकं आहे, पाऊस आहे, काय आहे, का गाडी नाही. सेकंड, जेव्हा अनाउन्समेंट करते, जेव्हा अनाउन्समेंट होतं ऐकायला येत नाही, काय अनाउन्समेंट ती करते, तिला स्वतःला ऐकायला येतं का? ती झोपून उठून करते, झोपलेली असते,
आधीचे गाणे तुम्ही करा, आधीचे अपघात झाले रेल्वेचे ते फुटेज का नाही व्हायरल केले? तुम्ही किती वर्षापासून प्रवास करता? तुम्ही किती वर्षापासून प्रवास करता? मी आता 10 वर्ष झालेत, मी 10 वर्ष त्याच्या अगोदर हेच ट्रेन, त्याच्या अगोदर मी मुलुंडला होती. आता मी त्याचे 10 वर्षापासून मी बघते. मग आता काय करायचं? आता काय झालं? आता एवढे लोक वाढले तर तुम्ही ट्रेन वाढवा. 10 वर्ष अगोदर मी जात होती, एकदम मस्त जात होती. आता वाढलेत ना, का मग खिशामध्ये ते ऐकत नाहीये तिथे मुंबई शहरामध्ये घ्यायचं म्हणून इकडे येतात सगळेजण. मग ट्रेन वाढवा, तिकीटचा रेट वाढवतात, सगळं वाढवतात तुम्ही दाम. हा, आणि सकाळी पास संपला, रात्री सकाळी विसरलो, पोलीस घेणार पटकन फाईन मारणार. अरे सोड ना, आता आम्ही घेतो संध्याकाळी पास काढतो, 3-3 महिन्याचा पास असतो आमचं. नाही तरी सुद्धा फाईन मारतात आम्हाला. फर्स्ट क्लासचा जरी पास काढला मॅडम, आता काही जण फर्स्ट क्लासचा पास काढतात कशासाठी? की बाबा किसी नसतो त्या डब्यामध्ये. बाबा तुमचं फर्स्ट क्लासचं तिकीट आहे का तुमचं कोणतं तिकीट आहे? आता आम्ही डबल तिकीट काढतो फर्स्ट क्लासचं, तर त्याचा उपयोग काय मग? तिथे टीसी पाहिजे बाबा, तुमचा कोणता पास आहे, तुमचं काय आहे, म्हणजे कोणता पास, म्हणजे तुम्ही सगळ्यांना त्याच्यातच. मुलीची चुकी काहीच नाही. कारण का तिला ट्रेन नव्हती नंतर, मग ती काय करणार? आपण जेव्हा जॉबवर जातो तेव्हा आपलं पूर्ण ब्लॉक झालेलं असतं की मला तिकडे वेळेत पोचायचं आहे. मी गेलं तर हमेशा सरकार बदल खूप मस्त बोलली. आणि शेवटचं एक अर्धा तास एक शेवटी जेव्हा सॅलरी येते ना, आमचे 15 दिवसाची सॅलरी लेट मार्क. 15 दिवसाची सॅलरी कशाला बाई लेट मार्क मध्ये गेली. काय उपयोग महिनाभर 30 दिवस कामाला जाऊन? आपल्या घरचं चालणं सगळं थांबतं. खूप मुश्किल होत आहे. मग आम्हाला लोकांना 9 वाजता 9:30 वाजता सकाळी आम्ही 7:30ला निघतो. प्रवासामध्ये किती वेळ जातो तुमचा प्रवास? आम्हाला लोकांना 2 तास 3 तास. मी विक्रोळीला जाते. गाडी थांबते की आधी एक्सप्रेस काढतात आणि नंतर लोकांना पुढे करतात. आधी 8ची ट्रेन जाते तेव्हा सगळ्या त्या 2 का 3 एक्सप्रेस जातात. त्याच्यानंतर 1 नंबरची ट्रेन जाते, 8ची ट्रेन. आणि मध्ये पण ट्रेन थांबत जेव्हा की ग्रीन सिग्नल असतो, का ट्रेन थांबत चालली आहे? हा, का मॅडम कशासाठी? आम्ही पण तर जॉबवर जातोय ना. ग्रीन सिग्नल काम करताय ना. एसी ट्रेन लोकांच्या सोयीसाठी केल्यात, पण त्यामुळे गैरसोय झाली आहे. कारण बदलापूरवरून एकच एसी ट्रेन जाते, 1 की 2च जातात, त्या पण 10च्या नंतर आहेत. तर मध्ये ज्या मधल्या स्टेशनला एसी ट्रेन सोडल्या जातात ना, त्यामुळे आमच्या गाड्या पुढे पण लेट होईल. एकच रिक्वेस्ट आहे मॅडम, एसी ट्रेन सकाळच्या वाढवा आम्हाला बदलापूरला. दुपारच्या ट्रेनचा काहीच फायदा नाही आम्हाला एसीला. आणि सगळ्या महिला तेवढ्या कॅपेबल आहेत. सकाळी घरातलं काम करून महिला पुढे येतात आणि महिला इथं येऊन आम्ही तासभर उभा टाकून कल्याणमध्ये 15 मिनिटं, आम्ही संध्याकाळची 9:30ची ट्रेन पकडतो, रात्री 11 वाजता पोहोचतो. अर्धा तास ट्रेन लेट आहेत. आणि हे फक्त आमच्या वेस्टर्नलाच आहेत. आणि फर्स्ट क्लास डबा वाढवलाच पाहिजे. सेंट्रलला सॉरी. तुम्ही फर्स्ट क्लासचा पास काढलेला हो, फर्स्ट क्लासचा पास काढला जागा मिळते का? नाही, अजिबात नाही. एका पायावर जातो आणि एका पायावर येतो. उभं राहून जायला पण तुम्हाला जागा मिळणार नाही, भेटतच नाही आम्हाला. आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन जातो. हे एसी ट्रेन पेक्षा आमची सगळ्यांची एकच विनंती आहे मॅडम, एक तुम्ही 2 लेडीज स्पेशल सोडा. काय प्लॅटफॉर्मची उंची वाढवा. आमच्या बरोबर आमचे जे सहकारी आहेत, आमचे जे भाऊ आहेत ते डायरेक्ट पाहिजे. त्यांच्या घरी मुलं बाळ, पूर्ण संसार त्यांच्यावर डिपेंड आहे. नुसतं लेडीज म्हणून आम्ही बोलत नाही, आम्ही सगळ्यांच्या तर्फे बोलतोय मॅडम. ट्रेन वाढवलं पाहिजे. ट्रेनची तुम्हालाही भीती वाटते का? अहो मॅडम, आम्ही झोपलो नाही. आम्ही रोज करा त्या पुलीचा नुसता मासाचा गोळा दिसत होता. तिच्या आईनं बघितल्यानंतर तिला काय आता माझा अहो मॅडम, येताना पण हीच अवस्था आहे मॅडम. विचारूच नका. आणि मॅडम, हे डोंबोलीवाले जे आहेत ना, ते डोंबोलीवाले ऑलरेडी ठाण्यापासून पॅक करून ठेवतात दरवाजा. त्यांना ट्रेन असून सुद्धा त्यांची ही अवस्था आहे.
ब्लॉक करून ठेवतात पूर्ण. येताना पण आहे ना 7:50 नंतर 8:50 ट्रेन आहे, 8:50 नंतर 9:50 ट्रेन आहे. मग जरी 8 ते 8 जॉब केला तर 8 नंतर 1 तास तिथे थांबावं लागतं. आणि मेडिकल फॅसिलिटी एक सुद्धा नाही, ना बदलापूरला ना ठाण्याला आहे. माणूस पडला तर अर्धा ते 1 तास काहीही फॅसिलिटी येत नाही. आम्ही बायका आरडाओरड केल्यानंतर तो माणूस नेला जातो. ऑफिसला जाईपर्यंत म्हणजे 10-11 पर्यंत तरी ट्रेन असं वाढवा. त्याच्यानंतर दुपारी ठीक आहे, पण संध्याकाळी येताना तर तेवढ्या पाहिजेत. म्हणजे जेव्हा गरज आहे ना तेव्हा फ्रिक्वेन्सी सकाळी आणि संध्याकाळी. लोक अक्षरशः म्हणजे अशी कोपरा मारतात, कोपरा मारून असतात जोपर्यंत गाडी पूर्ण थांबत नाही. गाडीचा हॉल्ट जेमतेम 2 मिनिटं थांबतो इथे गाडी. 2 मिनिटं थांबताना पण त्यात लोक उतरताना अक्षरशः 1-1.5 मिनिटं घेतात. ते का तर लोकांना त्यांना उतरायला जायला पाहिजे. उतरताना अशी धक्के मारतात, कोपरा मारतात, लोकांना रोज लागतात तिथे. डब्यांची परिस्थिती माहिती आहे, जेंट्स डब्यात पण तीच परिस्थिती आहे. सगळीकडे तेच आहे मॅडम. म्हणजे मला एक म्हणायचे 10-12 वर्षापूर्वी ज्या गाड्या होत्या आज पण गाड्या तेवढ्याच आहेत. गाड्यांचा फक्त टाइम चेंज होतो. काय होतं 8-9ची गाडी 8-10ची केली जाते, पण गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढते का तेवढी नाही ना. लोक आता नवीन बदलापूर आहे, नवीन बदलापूर आहे, नवीन प्रगत बदलापूर आहे. त्यामुळे तिची सुविधा व्यवस्थित चांगली पाहिजे. पद्धतीने लोकांची होतं का की दादर पासून बदलापूर पर्यंत उभ्याने प्रवास करतात. हो नेहमीच आहे. उभ्याने येतात माणसं, CST ते जी लोकं अंबरनाथ, बसून उभ्याने येतात, येतात. ती जी लोक बसून येतात ते म्हणतात की असं काय नियम आहे की आपण उठलंच पाहिजे म्हणून. अशा पद्धतीची उत्तरं मिळतात. याला काय आहे, याला कोण जबाबदार आहे. लोक 2-2 तास उभ्याने प्रवास करतात. आणि 2 तास प्रवास करून घरी कंपल्सरी ऑफिसमध्ये जाऊन सीएसटी पासून ते काय याला अर्थ काय. हा 2.5 तासाचा प्रवास होतो. 2.5-3 तासाचा. हा लय भारी प्रवास होतोय. हो ठाण्यावरनं जर बदलापूर गाडी पकडायची असेल आपल्याला तर 2-3 गाड्या सोडाव्या लागतात. कारण एवढ्या त्या पॅक असतात. डोंबिवली, कल्याण ही लोक सगळे कल्याण बदलापूरच्या गाड्यांमध्ये येतात. बदलापूर करतात. ट्रेनमध्ये स्वच्छतागृहाची देखील जास्त व्यवस्था नाही. 2-2 अडीच तास तुम्ही लोक कुठल्याच प्लॅटफॉर्मला नाही, कुठल्याच प्लॅटफॉर्मला सुविधा नाही आपल्या ठाण्यापासून आपल्या बदलापूर पर्यंत. आणि प्लस लेडीजला 5 रुपये घेतलं जातं. का बरं GR मध्ये 1 रुपया आहे, तुम्ही 5 रुपये का घेता. उपमुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, उपमुख्यमंत्री काय करतात आमच्या महिलांसाठी, आमच्या ठाणा जिल्ह्यासाठी. आम्हाला ना लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालेल, पण आम्हाला सगळ्या फॅसिलिटी दिल्याच पाहिजे. आमच्या लाईफलाईनच्या फॅसिलिटी दिल्याच पाहिजे. सकाळच्या फक्त फ्रिक्वेन्सी वाढवा. सकाळी चालेल, दुपारी नको एवढ्या, आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत किंवा कल्याण ते बदलापूर तरी करा. ते जरी जमत नसेल CST वरून जी 7:50 जी सुटते ट्रेन त्याच्यानंतर 8:50 तर त्याच्यामध्ये एक ट्रेन द्या ना मध्ये. म्हणजे एक 9-9:30 दुपारी एवढं कोणाला गरज नाही लागत. सकाळी आणि संध्याकाळी. आमचं एवढीच मागणी आहे मॅडम की तुम्ही एवढं की थोडस ट्रेन आम्हाला जे गर्दीच्या टायमाला असतात तर 1-2 ट्रेन आम्हाला वाढवा. 15-15 मिनिटांना द्या ट्रेन. वाढवणं हार्बर लाईनला, वेस्टर्न लाईनला. प्रॅक्टिकल सोल्युशन जर आपण बघितलं तर ऍटलिस्ट ट्रेन वेळेवर आल्या पाहिजे. काय होतं 7:06, 7:14, 7:33 या सगळ्या 7:30च्या पुढे येत आहेत. साधारण 2 महिने झाले. गर्दी का होते ट्रेनला, कारण ट्रेन वेळेवर येते. प्रत्येकाचा ऑफिसचा टायमिंग फिक्स आहे. जर माझा 9चा चेक इन आहे किंवा माझं पंच इन आहे तर मला 7:33ची गाडी पकडणं मस्ट आहे. 7:33ची नाही पकडलं तर मी काय होणार. मला 7:33च्या गाडीला जर मला ट्रेनच आली नाही तर मला भाग आहे 7:14 आणि 7:06 पकडणं, कारण ते 7:33च्या वेळेवर येतात. मग ऍटलीस्ट तेवढं तर प्रशासन करू शकता ना. तुम्ही ट्रेन आत्ताच्या आत्ता नाही म्हणत वाढवा, आज तर होणार नाही, उद्या होणार नाही, पण ऍटलीस्ट ज्या ट्रेन येत आहेत त्या वेळेवर आणा ना. ते होईपर्यंत वेळेवर द्या. कारण इव्हन 9ची अपडेट जातो, पगार कापला जातो आमचा, त्या वेळेवर आम्ही जाऊच पोचू शकत नाही. 9च्या पकडसाठी जे लोक येतात ना त्यांनी 9ची पकडली की पुन्हा 9:29 आहे, 9:38 आहे. मग 9 गर्दी. तर 9ची ट्रेन 9:31 ला येत असेल तर ती गर्दी होते. 8 नंतर जी 8:25 येते ना त्याचा रेकॉर्ड चेक करा. 8:25 ची ट्रेन ही अर्धा तास लेट असते. तिने काय एवढ्या घाईघाईमध्ये 8:10 पकडली, 10:30 एवढी गरज पडते ना. कारण ट्रेनच नाही. मेन म्हणजे मुली कॉलेजला आहेत, गाड्या लेट असल्यामुळे एक्झामला जाऊ शकत नाहीत आणि फर्स्ट क्लास मध्ये जर चुकून चढले तर त्यांना फाईन लागली जाते. मुलांना सुद्धा 2 महिने झालं. मग त्यासाठी 15-20 मिनिटं ट्रेन लेट आहेत. प्रत्येक ट्रेन लेट आहे. असं आहे. सकाळची मी रोज जेव्हा लेट असते आणि मी 7:33 ला येते, रोज व्हिडिओ टाकलेत माझ्या इन्स्टाला आणि सगळ्यांना मार्क केलंय. सगळ्या पॉलिटिकल ग्रुपला मार्क केलंय. सकाळी पण नाहीये, संध्याकाळी पण लेट असते. आणि हार्बर आणि वेस्टर्न लाईनला कसे टाइमवर येतात. मग
तिथे टाइमवर येतात आणि तिथे 5-10 मिनिटाला ट्रेन आहे. आम्ही 10 मिनिटाला म्हणत नाही, 15 मिनिटाला तरी ट्रेन द्या. आणि वेस्टर्नला वाढवले, आमच्या सेंट्रलला का नाहीये? आमच्या सेंट्रलला का नाही? वेस्टर्नला वाढवले, सेंट्रलला का नाहीये? आमची ती मागणी आहे, बसवायचे डबे वाढवले पाहिजेत. आणि सकाळी 11 आणि संध्याकाळी आणि मेडिकल फॅसिलिटी नाहीये कुठल्याही स्टेशनला. काही प्रकरण झालं, अर्धा तास 1 तासाने येतं. त्या दिवशी ठाणा स्टेशनला मुलगा पडला, तो जिवंत होता. पोलीसवाले तसेच उभा टाकले, आम्ही महिलांनी उचलून आरडाओरड केले, तेव्हा पाली. आणि ठाणा हा उपमुख्यमंत्र्यांचा आहे, तिथे जर मेडिकल फॅसिलिटी नाहीये तर आमच्या बदलापूरला काय असणार आहे? म्हणजे आम्ही मला फक्त मतदान करा का? आम्ही फक्त आमचे मुलं, आमचे नवरे, आमचे भाऊ, आमचे बंधू हे सगळे रिॲक्शन त्यांच्या अंगावरती. मेडिकल झाले की फॅसिलिटीज भेटत नाही आम्हाला. हा आमचा संताप आहे बदलापूरकरांचा. आणि कल्याण स्टेशनला एवढ्या एसी केल्या, बदलापूरसाठी किती एसी ट्रेन दिल्या? किती दिल्या? दुपारी 12 वाजता कोण जातं जॉबला? रात्री 10:30 वाजता कोण येतं जॉबवरून? पीक आवरला एकही एसी का नाहीये? ज्या एक्झिस्टिंग ट्रेन आहे, हे लोक बोलतात की आम्ही केली होती, तुम्ही बंद केली. एक्झिस्टिंग ट्रेन तुम्ही का चेंज करतायत? ज्याच्याने जनरल क्लास पण ट्रॅव्हल करतं, त्याला पूर्ण तुम्ही एसी करणार. जनरल क्लासला परवडणार आहे का? सोडल्याला तर डोंबिवलीवाले कर्जत खोपोलीमध्ये चढणार नाहीत. कर्जत खोपोलीमध्ये चढतात, मग बदलापूर अंबरनाथवाले नाही चढू शकत. ठाण्यामध्ये तर कोणीही चढू शकत नाही. असं आहे, घाटकोपरपर्यंत ठीक आहे. ठाण्यापासून किंवा ठाणे बदलापूर करा, कल्याण बदलापूर करा, जे पॉसिबल आहे ते करा ना. 15 मिनिटाला ठाण्यापर्यंत कसं तरी येतो आम्ही, तिथून मग बदलापूर पकडेल ना. कर्जत बदलापूर गाड्या सोडल्या ना कल्याणवरून तरी खूप मोठा फरक पडेल. आता रेल्वे प्रशासनाने हे नोटीस केलं आहे, नाहीये माहिती नाहीये, पण लॉकडाऊनच्या अगोदर कल्याण डोंबिवलीला गाड्या खाली व्हायच्या, आता तसं होत नाहीये. बदलापूरला पण स्टँडिंग पब्लिक येतोय. सीएसटी टू बदलापूर गाडीला बसायला सीट नसते. मुलींना जर जम्प करून तुम्ही चढला नाही चालत्या गाडीमध्ये ना तर सीट मिळत नाहीये. ऑब्व्हियसली पडतात तरी लोक त्याच्यावरून जातात. कारण शेवटच्या लेडीज डब्याच्या ज्या लेडीज आहेत ना त्या मिडल पर्यंत असतात चढायला. मिडलच्या डब्याच्या इथून त्या लास्ट डबा पकडतात. म्हणजे तुम्ही विचार करा की काय किती फास्ट मध्ये त्या स्पीडच्या गाडीला त्या पकडतात. 8:10च्या ट्रेनला आणि बघा किती गर्दी असते. अक्षरशः सगळ्याच्या लेडीज बाहेर अशा लटकलेल्या असतात मॅडम, एका पायावरती जातात. तुम्ही कधी एक फेरी मारा 8:10च्या ट्रेनला, तेव्हा तुम्ही मग बघा कशी किती गर्दी असते. काय झालेलं आहे की घरकाम करण्यासाठी सुद्धा बायका आहेत ना सीएसटी पर्यंत जातात, सीएसटी पर्यंत. आणि इतका प्रॉब्लेम आहे कारण लॉकडाऊन मध्ये लोकांनी सहन केलंय. कोणाच्या घरचं करता माणूस गेलेला आहे, काय गेलेला आहे, मुलं गेलेली आहेत. हे सगळे प्रॉब्लेम झाल्यामुळे ना लॉकडाऊन नंतर इतका क्राऊड वाढलेला आहे ना गाडीला की त्यामुळे आणखीन आता गर्दी झालेली आहे. त्यावर प्रशासनाने काहीतरी लक्ष द्यावं. प्रॉब्लेम सॉल्व्ह होती, बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होती, पण ह्याची वेळेवरती तरी आणाव्या गाड्या. नाही तर तुम्ही हॉल्ट द्या, मेलला थांबवा. मेलचा हॉल्ट दिला तर अनाउन्समेंट नाहीये. मध्ये एकदा मेल थांबली होती पण अनाउन्समेंट केली नव्हती. डोर ओपन नाही केले, डोर ओपनला कोणी येत नाही. त्यामुळे आम्ही डोर वाजवून सुद्धा आम्हाला चढायला मिळालं नाही. आणि आम्ही किती धावत यायचं, आम्ही 1 नंबरला उभे असतो. मेल थांबली आहे म्हटलं आम्ही धावत जीव काढत यायचं, पण आम्हाला चढायला मिळणार नाही. काय उपयोग आहे, पुन्हा इथून तिकडे जायचं जीव काढत. अनेक समस्या ज्या आहेत त्या आपण बघत आहोत. 15 डब्याची तरी गाडी होण्यासाठी व्यवस्थित केली करा. बदलापूरपर्यंत अंबरनाथच्या गाड्या बदलापूरला घेऊन या. अंबरनाथ सुटल्या सगळ्या गाड्या बदलापूर सोडा. बदलापूर सोडलं तर तेवढं कमी होईल गर्दी. येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. आणि उद्या स्लॉट आहे ज्यामध्ये 3 गाड्या अंबरनाथ आहे. त्या तो जो गॅप आहे त्या गॅपमध्ये बदलापूरला पुढे गाडीच नाही. अंबरनाथला ज्यावेळेला येते तेव्हा 3 गाड्या अंबरनाथच्या येतात आणि कर्जतची एवढी गर्दी होते त्या गाडीला की माणसाला का कोणाला काय चिरड असते. दररोज बघतो मी. हे असं होता कामा नाही. पण त्याच अंबरनाथच्या गाड्या पुढे बदलापूरला आणता का, नाही तर पुढे कर्जत पण घेऊन हरकत नाही. काय फरक पडतोय? म्हणजे बदलापूरपर्यंत आणलं तरीच चालतील, बदलापूरवरनं जाऊ दे. तर उद्या चिखलोली स्टेशन बनणार आहे, ते बनल्यानंतर आणखीन गर्दी वाढेल, आणखीन प्रॉब्लेम होतील. लोक इथं येतील गाडी पकडायला, तर बदलापूरला त्रास पुढे वाढणारच आहे, कमी होणार नाहीये. त्यामुळे प्रशासनाने जर आत्ताच हालचाल नाही केली तर पुढे काही बदलापूर करण्याचं कठीण नाहीये. गेल्या 25 वर्षात बदलापूरचा बदलतच आहे. लोकसंख्या वाढते. रेल्वेमध्ये पण काही सुधारणा केल्या पाहिजे स्वतःमध्ये. पहिल्याची लोकसंख्या आणि आताच्या लोकसंख्येमध्ये जमिनीमध्ये फरक आहे ना. लोकसंख्या वाढली, शहरात
बस व्यवस्थित उभ्या नाही, तुम्ही बसण्याची पण अपेक्षा करत नाही. उभ्या नाही तुम्ही व्यवस्थित. आम्हाला उभ्याने जरी प्रवास करायला मिळाला ना इथून, तरी आम्ही आनंदाने प्रवास करू. भाग्य मानतो. आम्हाला अशा गर्दीमध्ये त्रास. मी 4 वर्ष अँब्युलन्ससाठी प्रयत्न करतोय. नगरसेवक मला बोलला की मी तुम्हाला अँब्युलन्स देतो, पण चालवणारा ड्रायव्हर कोण असेल तर आणि त्याचा पगार कसा करणार. मी रेल्वेकडे बोललो की सर यांचा पगार काहीतरी करा. यांच्यातून काही माफी झालं नाही ते सगळीकडे. मी माझ्याकडे ना बदलापूरचे विरार प्रवास आहे, मी डेलीमध्ये अपलोड असतो व्यक्तींना पण जेव्हा दादरवर मी रस्त्याने जातो ना तेव्हा मला काही टेन्शन नसतं, पण या सेटलला भरपूर टिकत नाही. बदलापूर गोरेगाव मध्ये फक्त तिथे ना 1200 रुपयामध्ये संपूर्ण बॉडीचं चेकिंग होतं. वरती प्लॅटफॉर्मला इथंच नक्कीच खासदारांबद्दल न बोललं चालू. बाकीचं राजकारण नाही, फक्त आम्ही आमचा नाही, रेल्वे प्रवासाला वाली कोणी नाही आहे बदलापूरच्या रेल्वे प्रवासाला कोणीही वाली नाहीये. ज्याचे स्वतःच्या प्रवास करतात, स्वतः धडपडा स्वतःच मरताय. या मॅडम तर नेहमीच करतात. स्वयंचलित जिन्यासाठी मॅडमने एक व्हिडिओ केला होता, आम्ही त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर तो स्वयंचलित जिना चालू झाला. जिन्याची तुम्ही साईज बघितली, संध्याकाळच्या वेळेस पाहिलं, एवढे प्रवासी असतात आणि तो जिना एवढा एवढाच आहे, ती सुद्धा मोठी दुर्घटना होऊ शकते. बंद पडतो तो एवढा लोड असतो. बंद पडतो तो बंद पडतो. आणि आम्ही सर्वांतर्फे तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो तर तुम्ही हा मुद्दा लावून धरा. रेल्वे प्रवाशांनी पत्रकार तुम्ही तुमचं एक काम हे काय की हा मुद्दा उठवून धरा तुम्ही आणि आमचे जीव वाचवा. त्याच्यामध्ये अंबरनाथ गाडी कंटिन्युअस 3-4 गाडी असते लेट नाईटला. शेवटच्या ट्रेनच्या एक कर्जतच्या अगोदर 3-4 गाडी अंबरनाथ असते. बदलापूर करा कारण बदलापूरला पूर्णपणे गाडी खाली होते. सगळी एवढा बदलापूर प्रगत होत चाललाय दिवसेंदिवस. पूर्ण गाड्या खाली होत. प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये. आज काल अपघात झालाय, काल अपघात झाल्यानंतर हे 2-3 दिवसानंतर पुन्हा आता विसर पडणार आहे. बरोबर, विसर पडल्यानंतर आज उद्या जेव्हा पुढचा अपघात होईल त्यावेळेला सगळे आपण एकत्र येणार आहे. तो पण तो वाट बघायची का आपण कधी प्रशासनाला जाग येणार आहे. अर्थातच जर एखादी लेडीज डब्यात चढली तर जिथे 4 लोक उभी राहणार ना तिथे एकच माणूस लेडीज उभी राहते का, तर तिला व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे, कुठल्याही प्रकारची तिला इजा होऊ नये म्हणून. याची कधी दखल घेणार, अजून किती बळी हवेत रेल्वेला. मंत्री जे आहेत आपले अश्विनी वैष्णव, त्यांना माझी विनंती आहे तुम्ही एकदा बदलापूरमध्ये या आणि 8-10ची जी लोकल आहे ना त्या लोकलने प्रवास करा. माझी ना नम्र हात जोडून विनंती करतो तुम्ही इथे या बदलापूरमध्ये आणि 8-10ची गाडी पकडा आणि तरच तुम्हाला आमच्या वेदना कळतील. आमच्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्या कशा प्रवास करतात, काय यातना सहन करतात याचं तुम्हाला जाण होईल आणि त्याच्यानंतरच तुम्ही आमच्या सगळ्या जनतेसाठी काही ना काही सोयी करू शकाल. बदलापूरची राणी म्हणता नाही येणार आहे, बदलापूरची राणी नाही म्हणता येणार आहे. याच्यामुळे तुमच्या सर्वांना विनंती आहे. खूप भयंकर परिस्थिती आहे. काल ती घटना घडल्याच्या नंतर लिटरली आम्ही 8:45 ने प्रवास करतो, आम्ही या साईडला पाहत होतो तर ती बॉडीला नंतर कावळे खात होते. एवढं प्रत्यक्ष पाहिलं, म्हणजे आम्ही सर्व प्रवास करतो, आम्ही बघितलं, विंडो मधून पाहिलं, तर नंतर ती बॉडी घेऊन गेल्याच्या नंतर जे उरलं सुटलं होतं त्याला कावळे खात होते. म्हणजे मृत्यू हा एवढा स्वस्त झालाय का, एवढा स्वस्त झालाय. वाईट वाटायला लागलं. अरे त्यांच्या बिल्डिंग मध्ये मुलगी आहे, त्यांच्या वरच्या फ्लोअरची मला एकदम वाईट वाटतं. कावळे खात आहेत हे बघितलं की मला वाईट वाटायला. नाही आता सकाळी माझा 8:45च्या गाडीचा टायमिंग आहे, मी 8:45ला असतो, त्यामुळे त्या गाडीचा मी काय कधी प्रवास केला नाही. पण ते येतात नाही, मीच सांगितलं वर्ष झालंच नाही. 13 फेब्रुवारीला वर्ष होईल आता आणि 31 जानेवारीला तिथं असं झालं. रेल्वे प्रशासन डिसाईड करतात नेहमी असतो, परंतु कोणी आवाज उठवला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात. टार्गेट आहे ना त्यांचं. आता होईल चालू. आता तू घेतलेत ना, फिरवलेत ना, तुम्हाला फाईन 100%. बरोबर, पण ज्या दिवशी तुमच्या गाड्या प्रत्येक दिवशी लेट होतात त्याला काय, त्याला फाईन कोण भरणार, त्यांना दंड कोण भरणार, त्यांना पण दंड लागणार. तिकीट नसेल तर तुम्हाला फाईन भरणं किंवा रेल्वे कोर्टात जाणं भाग पडतं. पण ज्या दिवशी गाड्या लेट होतात त्याला कोण आहे, त्याला कोण जबाबदार आहे.
8 ते 9च्या दरम्यान एक महिला लोकल चालू केली पाहिजे महिलांसाठी खास. बेरोजगार करून गेला ना नोकरीला, तुझा बायोडाटा बघता त्याच्यावर बदलापूर, त्याला काहीतरी कारण देतात. का कारण ट्रेनने तो तिथे वेळेत नोकरीमध्ये पोहोचू शकत नाही. हे कारण आहे. वेस्टर्नच्या मुली कधी लग्न करून सेंट्रलला येत नाहीत, हे रिअलिटी आहे. का कारण बदलापूर ट्रेनचा प्रवास जीव घेणा प्रवास याच्यासाठी मला पण कधी कधी कोण विचारतो ठाण्याला तिचा टाइम आहे 9:29 9:28 समथिंग, बरोबर. ही 9:45 आसपास तिथे पोहोचते. मग पुढच्या गाड्या कशा पडायच्या, पुढचा प्रवास कसा करायचा, ऑफिसला लेट गेल्यानंतर तिकडचा लेट मार्केट, तिकडची सॅलरी कट होते. आणि त्या 8:45चा टाइम पूर्वीला 9:50 आहे की 10:05 10:10ला पोहोचते. हा माझा रोजचं गणित आहे माझं. 5:25च्या ट्रेनला मी असतो, ती गाडी कधीच वेळेवर आली नाही आतापर्यंत, कधीच वेळेवर आली नाही. अर्धा तास ती गाडी लेट होते, अर्धा पाऊण तास ती गाडी लेट होते. सकाळी 5:25ला गाडी असते, ती नेहमी अर्धा तास गाडी लेट असते. आम्ही दोघे चौघे देऊ, त्याच्यानंतर पूर्ण गर्दी वाढते. त्याला कोण जबाबदार आहे? हे सांगतात 5 मिनिटं लेट आहे, 10 मिनिटं लेट, अर्धा पाऊण तास गाड्या लेट होतात. त्याच्यामुळे गर्दी वाढत जाते. लोकांनी काय करायचं नेमकं? आता तरी रेल्वे प्रशासनाला जाग येईल का? प्रवाशांचा उद्रेक पाहायला नाही ना, त्यांना कशी जागेल? याच्या अगोदर पण आम्ही सह्या केल्या होत्या. 2 महिन्यापूर्वी आम्ही ते अर्ज देऊन सर्व त्यांना सांगितलं होतं की गाड्या वाढवा, निदान टायमिंग काहीतरी मागे पुढे करा. आम्ही स्वतः बोललो होतो त्यांना अर्ज निवेदन केलं होतं. त्याच्यावर काही त्यांनी सगळे अर्ज काढायचा टेम्पो भरेल आपला. एवढे अर्ज केलेले आहेत आम्ही लोकांनी त्याच्या अगोदर पण. सर्वांचं असं म्हणणं आहे, राजकारणी लोक किंवा काही त्या सुज्ञ लोक स्वतःला समजतात, त्यांचं असं म्हणणं आहे ज्या वेळेला 3री आणि 4थी लाईन होईल त्याच वेळेला लोकल वाढेल. तोपर्यंत एकही लोकल वाढू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मी एक गोष्ट सांगतो, दर महिन्याला दुसऱ्या राज्यांमध्ये सण असतात, त्या सणाला प्रत्येक एक ट्रेन स्पेशल गाड्या सोडल्या जातात, त्या बरोबर होतात. कारण DRM सर्व यांचेच, वरचे जे रेल्वेचे अधिकारी सर्व यांचेच. हा मराठी महाराष्ट्रासाठी एकही नेता नाही. कोणीही महाराष्ट्रातला नेता महाराष्ट्रामध्ये एक ट्रेन वाढवू शकत नाही. मी स्वतः भुसावळून येतो, एकही ट्रेन वाढली नाही भुसावळून. ज्या आमच्या भुसावळच्या ट्रेन होत्या त्या सर्व बंद केल्या. भुसावळून एक हुतात्मा एक्सप्रेस सोडायचे पुण्याला, ती कल्याण मार्गे ती पण बंद करून टाकली. म्हणजे महाराष्ट्रातला कोणता नेता कामाचा नाही. जनतेचे हे खूप हाल आहेत आणि हे जनतेचे हाय लागेल यांना. जे लोक तयार नाहीत ना ट्रेन वाढवायला, त्यांना हाय लागेल. हा गरीब लोकांचा आक्रोश आहे. किती सण करायचे? सामान्य माणसाला लागतंय. हे लोक आपल्या मजेशीर आहेत, सामान्य माणसाचा हाल होत त्याच्यामध्ये. सरकते जिने केले कशाला? बंद आहेत सरकचे जिने. आंधळ्या माणसाने म्हातारे माणसाने कसं जायचं पलीकड? का शिव करता कारण 15 मिनिटं तुम्हाला वाट बघावी लागते तिकडे. करायचं असेल तर एवढी गर्दी असते तिकडे. सरकते जिने बंद किती आहेत बघा. कशाला शिव करताय? म्हाताऱ्या माणसाला आंधळ्या माणसाला जाता येत नाही, का नुसता शिव करता? रिकामा करू नका नुसता. आज आपण 3 वर्ष इथे बघतोय की जी परिस्थिती या प्लॅटफॉर्मवरती आहे, प्रशासकीय यंत्रणेला खरंच या जनतेच्या वतीने मी असं सांगू शकतो की कालच मी बघितलं की इथे ऍक्सिडेंट आम्ही एक युट्यूबवरती पाहिलं. हे निंदनीय आहे. म्हणजे कुठेतरी प्रशासनाची दखल घेत नाही. जनतेचा उद्रेक जो होतोय तो का होतोय हे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपल्या या माध्यमातून मला एवढंच सांगणं आहे की ज्या ट्रेन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत येतात, अर्धा तास किमान लेट आहे. तुम्ही वेस्टर्न लाईन पाहिलं तर वेस्टर्नला तुम्हाला दर 3 मिनिटांनी तुम्हाला गाडी आहे. बरोबर आहे. तर मग इथे प्रशासन का लक्ष देत नाही हा इथला विषय आहे. जर येत्या काळामध्ये जर या प्रत्येक प्रवाशांना जर ह्या काही गोष्टी झाल्या तर याचा जबाबदार कोण आहे? ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ह्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण या बातम्या पोहोचवल्या पाहिजे. प्रशासन जे बसलेलं आहे त्यांना विनंती आहे की या जनतेच्या माध्यमातून जे आम्ही तुमच्याकडे प्रश्न मांडतोय ते प्रश्न तुम्ही त्याचा तात्काळ कुठेतरी त्याचा विचारमय करून प्रत्येकाला चांगला प्रवास हा दिला पाहिजे. कारण आपण पैसे घेऊन तिकीटचा प्रवास करतोय, हा उभं न राहता आम्हाला बसून प्रवास करायचा आहे. त्या पद्धतीने या प्रशासनाला आपण प्रत्येकाच्या यंत्रणेच्या मार्फत हा आमचा विचार जो आहे तो प्रशासन यंत्रणा पोहोचला पाहिजे. रेल्वे मिनिस्टर असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्टर असतील, महाराष्ट्र मिनिस्टर असतील, जे रेल्वेचे जेवढे मिनिस्टर आहेत त्यांनी तात्काळी या बदलापूरमध्ये अख्ख्या मुंबई शहरामध्ये बदलापूर असं शहर आहे की झपाट्याने शहरीकरण वाढतंय. गरीब कामगार आणि कष्टकरी जनता इथे राहते. यांचं या प्रशासकीय यंत्रणेला या माध्यमातून हे जे चित्र आहे स्पष्ट केलं पाहिजे.
एका ताईचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर कधी रेल्वे प्रशासन जाणवतं की उघड्या डोळ्यांनी झोपेचं सोंग करते असं दिसत होतं. सर आता मला तरी आता बघतोय की जे झालेलं आहे कोणीतरी लोकनेते प्रशासकीय नेते हे त्याची दखल घेऊन जर त्या माध्यमातून लोकांपर्यंत जर पोहोचत असेल की खरंच तो त्यांच्या हा एक भारतातला नागरिक म्हणून तिथे मेलेला आहे, काय ते दुर्दैवी झालेलं निंदनीय आहे. प्रशासकीय यंत्रणेला इथून या बदलापूर त्या टप्प्यावरून आमचं सांगणं आहे की जे काही तिला नुकसान भरपाई असेल, जे जर तिने तिकीट काढून दिलं असेल त्या तिकिटाचा तिला त्या इन्शुरन्स काम त्याच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे ही विनंती करण्यात येईल. रेल्वेकडनं असं सांगणं की किती चुकीचं म्हणतात. सर आता काय ते तुम्ही पाहिलं नाही, मी युट्यूबवरती पाहिलेलं आहे, ज्या गोष्टी युट्यूबवरती आहेत बघितल्यात. मला वाटतं ताईंचा पण मला फोटो मी पाहिला, तर हे बघून मी आज इथे आलो का तर लोकांचं तळमळ, लोकांचा जो उद्रेक आहे तर लोकांचा त्रास होतो. सकाळी ते रात्री हे पण अफाट गर्दी आहे, जिथे म्हणजे 4 गाडीची गर्दी एका ट्रेनमध्ये जाते. माझं असं आहे की दर 10 मिनिटांनी किंवा 5 मिनिटांनी जर इथून बदलापूर प्लॅटफॉर्मवरून जर सोडलं, वेळेवर गाड्या सोडल्या आणि बदलापूर प्लॅटफॉर्मवरून जर सोडलं तर जनतेला एवढा नाद त्रास सहन करावा लागणार नाही. तेवढंच विनंती. इकडे आपण पाहिलं शहराची लोकसंख्या बदलापूरसाठी कोणत्याच ट्रेनला टीसी येत नाही. जर आम्ही एवढा त्रास घेऊन आमचा जॉब आहे म्हणून आम्ही जातो, तर टीसी त्या गर्दीच्या ट्रेनला का सोडू शकत नाही? टीसी कधीच नसतात, कधीच नाही, येतानाही नाही आणि जातानाही नाही. जसा आमचा जॉब आहे, आम्ही गर्दीच्या ट्रेनला प्रवास करतो, टीसीचा जॉब नाहीये गर्दीच्या ट्रेनला चढून तिकीट चेक करणं. त्यांच्या जॉबचा भाग आहे ना तो. टीसीने यायला पाहिजे, आठवड्यातून एकदा या ना. बिना तिकीट प्रवास करणारे एवढे लोक आहेत, सेकंड क्लासचे लोक फर्स्ट क्लासला ट्रॅव्हल करतायत, ही गर्दी का होय? जनरल क्लासला सगळ्यांना जायला तिकीट मिळतं, फर्स्ट क्लासला अर्ध्यापेक्षा पण कमी डबा आहे. किती तिकीट आहे बदलापूरवरून? माझं 3000 रुपये मी क्वार्टरली भरते. एवढं भरून सुद्धा जर सेकंड क्लासवाले येतील. आतमध्ये आता हे झालं की तुम्ही लोक पास इथून नाही काढत सीएसटी वरून, म्हणून आम्हाला लोकांना माहित पडत नाही की केवढी पब्लिक आहे. तुम्हाला लोकांना सीसीटीव्ही नाहीये का इकडे? ते ऑपरेट करत नाही म्हणजे तुम्ही लोक सीसीटीव्ही बघत नाही. सकाळच्या वेळी तुम्ही कोण नसतात का? हा ते बघ, म्हणजे पास आम्ही सीएसटी मधून काढलात तर ते तुम्हाला वाटतं की पब्लिक नाहीये, म्हणजे तुम्ही सीसीटीव्ही ऑन केलं नाहीये. तुमची सीसीटीव्ही आहेच नाही, म्हणजे ते बंद आहे सीसीटीव्ही. पण पास काढताना सीएसटी वरून काढला तरी तो सीएसटी बदलापूर आहे ना, रेकॉर्ड नाहीये. रेकॉर्ड नसतं का? रेकॉर्ड नाहीये त्यांच्याकडे. किंवा तुम्ही बघा किती येतात. बोलतात येतात सगळे की आम्ही सीएसटी वरून पास काढतो, आम्ही बदलापूर वरून काढतो, तुम्ही ट्रेन आम्हाला वाढून द्या. काढतो आम्ही. म्हणजे हे पण मुद्दा छातीत दुखायलेलं आहे. काढत नाही. 2 महिलांच्या छातीत दुखायला लागलं होतं. डिवायडेशन एकाच प्लॅटफॉर्मला रश व्हायला लागले, दोन्ही प्लॅटफॉर्मला अर्धी रश होणं. आता ह्याच्यानंतर मागे काय झालंय आपण बघणार आहोत. चला ठीक आहे, चला पुढे चला. ऐका ना, तुमचं झालं काय करते? ठीक आहे. करू शकतात की कुठल्या नंबरवर, नाहीतर मग कल्याणला उतरताना हाडा की होऊन जाते, तर ते तो एक मुद्दा घ्यायला हवा. तुम्ही साईन दिल्या, त्यांची सही झाली. संध्याकाळी
एकच मिनिट. ऐका ना, त्याच्या अंगावर